आणि एनडीटीव्ही महत्वाची भूमिका मनोज सातवे सर करतायत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज तृतीय वर्धापन दिन सोहळा आणि त्यानिमित्तानं सर आपला हा सन्मान आहे तो सन्मान मुख्य मंचावरती होतोय। सन्मान ज्यावेळी होईल त्यावेळी टाळ्यांचा गजर होऊ द्या, आपण प्रोत्साहन देऊया। एक अभ्यासू धडाडीचे पत्रकारिता थोड़ा सा दिशा होती थोड़ी सी, लेकिन एक व्यक्ति जिसने उस दिशा को पकड़ के रखा वो दीपक कोटेकर है। मुझे गर्व होता है कि चलो पत्रकारिता में आणि जमलेले सर्व बंधू आहे, आम्ही चॅनल मध्ये कॅमेरा समोर बोलताना काही वाटत नाही, पण पब्लिक मध्ये बोलताना राजकीय सर्व आहे यांना जसं इझी होतं तसं आम्हाला होत नाही आणि अचानक बोलायला सांगितल्यामुळं माझं थोडंसं काय परिस्थिती झाली असेल तुम्ही विचार करू शकता। आज टॉप 10 महाराष्ट्र या दीपक कोटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या चॅनलचा तृतीय वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्त सर्वप्रथम दीपकजी आणि त्यांच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा देतोय। टॉप 10 महाराष्ट्र हे नाव जसं टॉप हा पहिलाच येतो आणि त्याप्रमाणे टॉपचं वाटतं आपल्याला, तसं वसई विरार या परिसरात ज्या काही घडामोडी असतात, मी एक नॅशनल चॅनलचा जरी असलो तरी छोट्या आणि सर्व बातम्यांचा आढावा घेत असतो आणि त्याच्यात दीपक कोटेकरांचा टॉप 10 महाराष्ट्राचं जे काही कर्तृत्व आहे, जे सामान्यातल्या सामान्यांना न्याय देण्यासाठी जी त्यांची धडपड असते आणि बातमी लावताना समोरचा कोण आहे याचा विचार न करता थेट बातमी सुरू असते, त्यामुळं माझ्या आवडीचा हा टॉप 10 महाराष्ट्र आहे। सर्वप्रथम पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच हा दीपक कोटेकरांच्या टॉप 10 महाराष्ट्राचा प्रवास आहे हा पुढे सुरू राहावा। खूप सारे मान्यवर आहेत बोलण्यासाठी, त्यामुळं मी आवर्त घेतो पुन्हा एकदा दीपक कोटेकरांच्या टॉप 10 महाराष्ट्राला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद सर, आपल्याला मनापासून आभार होता है कि चलो पत्रकारिता में अगर बेबाक कि जब एक पत्रकार बहुत आगे तरीके से बेबाक तरीके से बढ़ता है तो दीपक बढ़ सकता है तो सभी बढ़ सकते हैं और सभी आगे बढ़ सकते हैं। आएगा दीपक एक सामान्य घर का व्यक्ती है और 3 वर्ष निकाल चुका है कि डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचा सन्मान मुख्य मंचावरती केला जातो, मुख्य मंचावरती केला जातो। टाळ्यांचा गजर होऊ द्या। युवा नेतृत्व शिरूर युवा यांचा हा सन्मान केला जातोय, जे खऱ्या अर्थानं खूप चांगल्या प्रमाणे काम करतायत आणि त्यामधलं सोमनाथ दैनिक पेपरचे मनीष म्हात्रे सरांचा सन्मान होतोय। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मानित करूयात सोमनाथ दैनिक पेपर। हे न्यूज हे पेपर खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय, त्या पेपरचे मनीष म्हात्रे सर आहेत आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्कार 2025 हा त्यांचा सन्मान केला जातोय। ज्येष्ठ पत्रकार म्हणून देखील मनीष म्हात्रे सरांकडे पाहिलं जात आहे। मेडल या ठिकाणी मात्र आपण पहिलं तर प्रदान केलं जात आहे। पत्रकार मुंबई मित्र एक प्रसिद्ध आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मुंबई मित्र आहे आणि त्यामधले धनंजय चव्हाण सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करतोय। चॅनल मध्ये आपण पाहिलं तर अजित तेसी खूप चांगल्या प्रमाणे काम करतायत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय। पत्रकारिता करतात आणि सन्मान केला जातोय दुबई सीएम सरांचा रियल न्यूज नेटवर्क चॅनलच्या आपण पाहिलं तर
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा सन्मान करण्यासाठी मी संभाजी ब्रिगेडचे वसई विरार महानगर अध्यक्ष प्रदीप मिस्त्री सर आपण आज विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. आदरणीय मोहम्मद यांचा सन्मान सर जय शुभ सन्मान. पुढील सन्मान पत्रकार सचिनजी राणे सर यांचा सन्मान केला जातोय. हा सन्मान करण्यासाठी मी प्रवीणजी मापलकर आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय मार्गदर्शन सन्मान. कोटेकरजी आत्ताच मला कळलं का तुमच्या चॅनलचं नाव टॉप 10 महाराष्ट्र का आहे. कारण की तुमच्या जवळ हे सगळे टॉपचे पत्रकार आहे. यांना बघून मला चक्कर आली. भाषण काय करू म्हणून तुमच्या चॅनलचं नाव टॉप पडलं. आणि 10 माणसं टॉपची आहेत. दहीहंडीमध्ये जसा टॉपर असतो आणि तो टॉपर रिस्क घेतो पडून पाय तुटेल पण त्याला दहीहंडी फोडायची होती असते. कोटेकर साहेब तुम्ही किती भ्रष्टाचाराच्या हंड्या फोडल्या ते मी यांना सांगत नाही तर वेळ नाहीये. तुम्हाला माहितीये ज्यावेळेला जंगलामध्ये साप असतो त्याच्यामध्ये विष असतं. लोक त्याच्यापासून दूर पडतात. पण समाजामध्ये सुद्धा सापासारखे विषाने भरलेले विचार करणारी माणसं सापासारखी असतात. ते पुंगी वाजवणारे त्यांचे कोण असतील. पुंगीच्या जागेवर कोटेकर सरांच्या हातामध्ये माईक असतो. मग ते साप विषारी आपल्या बिळामध्ये निघून जातो आणि त्याचं विष नाहीच होतं आणि त्यांना वटणीवर आणण्याचं काम माझा मित्र कोटेकर करतो. आता या काही म्हणाले माझा भाऊ आहे वाजवण्यामध्ये. मलाशी ऐकलं का माझा भाऊ बँड मध्ये काय बँजो मध्ये वाजवतो. अगं तुझा भाऊ वाजवतो आणि या सगळ्या नेत्यांची वाजवतो. हा माझा मित्र आहे तर काय करू मी. अशी सगळे वाजवणार ताई तुझा हा भाऊ आहे बरोबर आहे. आता रक्षाबंधन झाली अरे या सगळ्या त्याच्या बहिणी आहेत त्यांचं रक्षण हा करतो. म्हणजे किती मोठे आहात तुम्ही. आणि खास करून बहिणी रातभरात तुम्ही त्यांना रिस्क घेऊन आमच्याकडे सोडता म्हणून तुमचे मी आभार मानतो. आणि हे सर्व जे पत्रकार आले दीक्षित जी आपने बोला कि कोटेकर जी 3 साल में इतना बड़े बन गए तो मैंने नहीं बोला था उधर कैलाश काका के पास लेके जाने के लिए. आप लेके गए काम बन गया. थैंक यू. सब पत्रकारों से एक विनती है कि ये जो भी टॉप 10 महाराष्ट्रामध्ये आता प्रतिमा दिली बाळासाहेब ठाकरेंची खूप सुंदर प्रतिमा आहे. आपल्या भारतामध्ये एकमेव जर कोण नेता असेल ज्यांनी कधीच सांगितलं नाही का हे काम मी केलेलं नाही छाती ठोकपणे सांगणारे म्हणजे ते बाळासाहेब होते. सदैव मराठी माणसांना एकत्र करून महाराष्ट्रामध्ये एकत्र आणून एवढ्या वर्ष टिकून ठेवणारा दुसरा तिसरा कोण नाही ते बाळासाहेब ठाकरे होते. म्हणून मला ते खूप आवडतात. आणि मी एकच पत्रकारांना सांगेन टॉप 10 टॉप पे तो है लेकिन टॉप पे जब वो खड़े आज पता चला उनके नीचे उनके बेस पे 10 पत्रकार खड़ी है इसलिए उनका चैनल का नाम है टॉप 10 महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र.